आज ना मी मस्तपैकी अगदी सिंपल पद्धतीने सोप्या पद्धतीनं आलू मटर आणि गोबीची भाजी बनवलेली आहे, म्हणजे फ्लावरची. इतकी छान चवदार भाजी बनते ना, पण बनवायला खूप सोपी, झटकीपट तुम्ही अगदी 5-10 मिनिटामध्ये बनवू शकता. खूप सोपी भाजी आहे. लागणारं साहित्य तर खूपच कमी आहे आणि पाहू शकता तुम्ही मस्तपैकी अशी झणझणीत रंगतदार अशी ही आलू गोबी आणि वाटाण्याची भाजी बनवलेली आहे. तर बनवायला खूप सोपे आहे, झटकीपट बनवू शकता आणि पाहू शकता इकडे किती मस्त सुंदर असा रंग आला आहे आणि झणझणीत लागते, चवदार लागते. चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. आणि आजची ही तुम्हाला सिंपल भाजी आवडली तर नक्की करून बघा. कमी वेळामध्ये होणारी आहे, पुऱ्यासोबत, गरमागरम भातासोबत अगदी छान लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत, असं आपल्या पोळ्यासोबतसुद्धा मस्त वाटते. तर नक्की ट्राय करून बघा अशी सिंपल पद्धतीने आलू गोबी मटरची भाजी. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची रेसिपी. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि हे बघा मस्त झाली का नाही आलू गोबी मटरची भाजी, सगळ्यांचीच फेवरेट आहे. तर त्यासाठी बघा कढाईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. कोणतं असं वाटण वगैरे काहीच करायचं नाही, अगदी सिंपल रेसिपी बनली आहे. आणि माझा गॅस गेला आहे आणि सगळीकडे गॅसचे प्रॉब्लेम आहे, तर मी आज ते आपलं लाईटीचं बोर्डवर असतं ना, ते तसंच करते ते. आणि त्याच्यामध्ये बघा सोप्या पद्धतीने ही भाजी बनली जाते, सिंपल पद्धतीने. आता याच्यामध्ये मी तेलामध्ये ना कांदा टमाटर चांगलं परतून घेते. आणि परतून झालं की आपल्या याच्यामध्ये बेसिक मसाले करायचे. आता गॅस नाही तर आपल्याला हे लाईटीचं जे इंडक्शन असतं ना, त्याच्यावर मी करत आहे भाजी. कमी वेळामध्ये होती, झटकीपट बनते. धना पावडर, गरम मसाला, हळद आणि लाल मसाला टाकलेला आहे. हे सगळे बेसिक मसाले आपल्या चवीनुसार टाकायचे आणि परतून घ्यायचं. जरा माझ्याकडून तेल ना जास्त पडण्यात आले, कमी तेल वापरा इकडे. त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाकायचं आणि स्लो हीटवर मस्तपैकी याला परतून घ्यायचं. आणि मग हे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आलू मटर आणि फ्लावर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला असं मसाल्यासोबत, लगेच पाणी नाही टाकायची. आता ही भाजी जर तुम्हाला सुक्की पाहिजे असेल तर पाणी अजिबात टाकू नका, वाफेवरच शिजती. अगदी थोडंसं टाकायचं, एक अर्धा कप वगैरे. पण जर रस्सा बनवायचा असेल तर मग पाणी टाका, एक अर्धा किंवा 1-2 ग्लास असे. म्हणजे जर भातासोबत जर खायची असेल तर मला जरा रश्श्याची बनवायची, जेणेकरून मला भातासोबतसुद्धा खाता येते किंवा चपाती पोळीसोबत खाता येईल. हे बघा आता मी याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि स्लो हीटवर एकदम मस्त याला उकळून द्यायचं. तर पाहू शकता किती सुरेख असा रंग आला आहे, मस्त तरी आली आहे. आणि कुठलंच वाटण न करता ही भाजी बघा इतकी मस्त लागते ना, बनवायला खायलासुद्धा खूप भारी आहे. आणि खळखळून अशी उकळी फुटलेली आहे. फ्लावर, वाटाणा, बटाटा आपण हे सगळं कच्चं वापरलं आहे, त्यामुळे याला शिजवायचं एक 5 मिनटं तरी झाकण ठेवून. बस इतकी छान लागते ना भाजी. आता बघा रस्सा जरा थोडंसं कमी झाला आहे, म्हणजे आटत चालला आहे, जेणेकरून आपल्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ना त्या शिजत जातात, बटाटा, फ्लावर आणि वाटाणे. आता ही भाजी आपली झाली परफेक्ट तयार. आता जो रस्सा ठेवला होता बघा तो सगळा असा कमी झालेला आहे आणि परफेक्ट आता टेक्स्चर आले बघा भाजीला. एकदम मस्त वाटते का नाही भाजी, सिंपल पद्धतीची आहे. थंड करून घेतलेली आहे. याच्यावर वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि पाहू शकता अगदी सिंपल पद्धतीची ही आलू मटर आणि गोबीची भाजी खूप भारी लागते. खाता क्षणी आवडण इतकी मस्त वाटते. गरमागरम जर पुऱ्या काढल्या ना तर याची खूपच छान, म्हणजे एक मस्त वाटण खायला पुऱ्यासोबत तरी. आणि गरमागरम भातासोबत जरी तुम्ही अशी गरमागरमच करून खाल्ली ना तर खूपच छान लागते. तर मला आलू गोबी मटर खायची इच्छा झाली तर मी अशीच बनवते, काही असं कुटाणा करत नाही जास्त. खूप मस्त लागते ही भाजी. आणि हे बघा मी गरमागरम प्लेटमध्ये काढलेले आहे. सिंपल पद्धतीची आलू गोबी मटरची भाजी मी तुम्हाला आज दाखवली आहे. करून बघा, खूप भारी लागते. काही साहित्य नाही, काही नाही, झंझट नाही, एकदम सिंपल पद्धतीने आहे. पाहुणे रावळे आले अचानक तर ही भाजी तुम्ही करू शकता. फक्त पुऱ्या बनवा म्हणजे छान लागेल खायला. तर बघा मस्त वाटते का नाही गरमागरम ही आलू गोबी मटरची भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा आणि अशा पद्धतीने सिंपल भाजी ही नक्की करून बघा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा.